डराव 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 का ओरडता उगाच राव। डराव 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 का ओरडता उगाच राव। पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव। पत्ता तुमचा नव्हता काल कोठून आला सांगा नाव। दो 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 पाऊस पडला फार तुडुंब भरला पहा तलाव। दो 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 पाऊस पडला फार तुडुंब भरला हा पहा तलाव। सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव। सुरू झाली आमची नाव आणिक तुमची डराव डराव। बटबटीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव। बटबटीत डोळ्याचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव। सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव। सांगा तुमच्या मनात काय ही घ्या छत्री ही घ्या नाव। जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव। जा गाठा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव। तर ही कविता अशा प्रकारे गायन करायची आहे। ही कविता ग. पाटील यांनी लिहिलेली आहे। या कवितेचे प्रश्न आहेत। आपण अगोदर शब्दार्थ बघू। तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे। जहाली म्हणजे झाली, आणिक म्हणजे आणि, बटबटीत म्हणजे मोठाले विद्रूप, ध्यान म्हणजे विशिष्ट रूप, गाठणे म्हणजे पोहोचणे, आपुला म्हणजे आपला किंवा स्वतःचा। आता या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर आपल्या। प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। आता एका वाक्यात उत्तरे लिहा त्याचा पहिला अ आकडा आहे डराव 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 आवाज कोण करतो। तर या ठिकाणी डराव डराव आवाज हा कोण करतो? बेडूक। कोणचा आहे? बेडूक। तर याचं उत्तर आहे बेडूक। तलाव का भरला आहे? तर तलाव धो धो पाऊस पडल्यामुळे। बेडकाचे डोळे कसे आहेत? तर बेडकाचे डोळे बटबटीत। कसे? बटबटीत। आता प्रश्न दुसरा आहे आपला जोड्या जुळवा। काय आहे? जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट। आता या ठिकाणी आपल्याला दिला आहे जोराचा पाऊस। जोराचा पाऊस म्हणजे इथं धोधो पाऊस। कोणता आहे? धोधो पाऊस। नंतर बेडकाचे मोठे डोळे। तर कोणते डोळे आहेत? बटबटीत डोळे। पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव। स्वतःच्या गावी परत जा म्हणजे गाठा आपला गाव। तर अशा जोड्या लावायच्या आहेत। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा व त्यांच्या योग्य जोड्या जुळवा। आता इकडं छुम छुम। आता छुम छुम काय वाजतं? तर घुंगरू। तर बघा छुम छुम, छन छन, किन किन, घन घन। आता घन घन, खळखळ, कडकड, ढम ढम। आता या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। तर छन छन काय वाजेल? काय वाजेल? आपलं हे वाजेल पायात जो आपण खुळखुळा वापरतो, जे नर्तिका वापरतात। तर बघा या ठिकाणी आहे। नंतर बघा घन घन, घंटा वाजते। काय वाजते? घंटा वाजते। ढम ढम, ढम ढम काय वाजतात? ढग वाजतात। खळखळ काय वाजतं? पाणी वाजतं।